साक्षात्कार झाला. त्यांच्या लक्षात आलं की ज्ञानोबराई काही सामान्य संत नव्हते. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेट. सर्व संतांची माऊली, सर्व संतांची आई आपण ज्यांना म्हणतो ते म्हणजे ज्ञानोबराई आहे. आणि नातांना स्वप्न दृष्टांत झाल्याबरोबर नाथ आळंदीला यायला निघाले तेव्हा त्यांचे शिष्य होते, वारकरी होते. त्यांनी सांगितलं आम्हालाही तुमच्या बरोबर यायचं आहे. पण नाथांनी त्यांनाही संमती दिली. सर्व वारकरी नाथ महाराज या ठिकाणी घेऊन आले. लांबूनच समाधी पाहिली, हा परिसर पाहिला. पाहिल्यानंतर परिसर अगदी गलिच्छ वातावरण इथं झालेलं होतं. झाडं झुडपं वाढलेली होती आणि कुत्री श्वापदे इथं सगळीकडे फिरत होती. सापांची वारुळे या ठिकाणी होती. तुम्ही म्हणा तुम्ही पाहिलं का? मी पाहिलं नाही. आळंदी महात्म्य मी वाचलं. लक्षात घ्या, महाराजांनी आळंदी महात्म्य आणलं. पण गंमत अशी झाली की ते जाता जाता मला म्हटले की मला संपूर्ण आळंदी महात्म्य वाचायचं होतं, पण माझं राहून गेलं. हे शब्द माझ्या डोक्यात होते. मी विचार केला की महाराजांनी आळंदी महात्म्य आणलेलं आहे, ते थोडंसं बघितलं तर ते मला मिळालं. आणि त्या आळंदी महात्म्यामध्ये हे सगळं चरित्र आलेलं आहे. लक्षात घ्या. पण नाथ महाराज या ठिकाणी आले आणि समाधीची दुरावस्था पाहिली. नाथ महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा लागली. समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. भोवती शोभे चित्तमाधी, भोवती शोभे चित्तमाधी, समाधी समाधीची दुरावस्था पाहिली आणि त्या समाधीच्या भोवती ते फिरले. ते पाहत होते